अतिशय सुंदर सामना पाहायला मिळेल मैदान क्रमांक 1 वर. तिकडे लाईनमॅन कोण आहे? सामन्याला मात्र सुरुवात झालेली आहे मैदान क्रमांक 1 वर. पुन्हा एकदा हिरामण सागवाडी संघाकडून आपली सुंदर अशी खेळीचं प्रदर्शन करताना अतिशय सुंदर अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय आता मैदान क्रमांक 2 वर. त्याचप्रमाणे मैदान क्रमांक 1 वरचा सामना अल्पशा ऑफिशियल टाइम नंतर पुन्हा एकदा चालू झालेला आहे मैदान क्रमांक 1 वर. आणि अतिशय सुंदर अँगल ओढ, एक सुंदर पकड पाहायला मिळते मात्र सागवाडी संघाकडून. अतिशय सुंदर डिफेन्स म्हणावा लागेल तो सागवाडी संघाचा. गेल्या वर्षी याच मैदानामध्ये आपलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ सागवाडी संघ आपल्या तुल्यबळ खेळीतून आणि शक्ती युक्तीचा प्रयोग करून त्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक इथून पटकावलं होतं. पाहूया या वर्षीचा मानकरी कोण ठरतोय. आणि अतिशय सुंदर तशाच तसे उत्तर देतोय तो मात्र ढेपावाडी संघ. अरे हम भी किसी से कम नहीं ये दिखाने की कोशिश कर रहे वो भी ढेपावाडी संघ. अतिशय सुंदर दोन्ही संघ एक तुल्यबळ असे संघ तशाच तसे उत्तर देताना सागवाडी वर्सेस ढेपावाडी. मैदान क्रमांक 1 वर मात्र अतिशय सुंदर पकड, यशस्वी पकड अतिशय सुंदर परेश यांच्या स्वरूपात. आणि पुन्हा एकदा हिरामण रेडिंगची सूत्र त्यांच्या खांद्यावर घेऊन मैदानात ढेपावाडीच्या प्रणांगणामध्ये आपली उत्कृष्ट खेळी करताना मात्र हिरामण कुठेतरी मागे परततोय. त्याला प्रत्युत्तर देतोय तो ढेपावाडी संघाकडून 4 नंबर जर्सी परिधान केलेला नित्य. अतिशय चपळाईच्या गतीचा हा रायडर मात्र रिकाम्या ती परततोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सागवाडी संघाकडून हिरामण. कोण झालं मैदान क्रमांक 2 वर जो सामना झाला नंबरवाडी कर्जत चला पायरीवाडी वर्सेस नंबरवाडी कर्जत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी मैदान क्रमांक 2 वरचा मात्र ताबा घ्यायचा आहे त्वरित. पायरीवाडी वर्सेस नंबरवाडी कर्जत मैदान क्रमांक 2 वरचा लगेचच ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपापले संघ यशस्वी करायचे. कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता. आणि मैदान क्रमांक 1 वर मात्र अतिशय सुंदर असं पक्कड पाहायला मिळते मात्र ढेपावाडी संघाकडून. सुंदर डिफेन्स दोन्ही संघांचा अतिशय सुंदर 4-1 असं समीकरण असताना ढेपावाडी संघाचा रायडर रायडर मात्र कुठेतरी मागे पळतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा हिरामण. बोनस ऑन असताना
हिरामण रेडिंग मध्ये. चला मैदान क्रमांक 2 वर पायरवाडी असंच नंबरवाडी करतात. चला चला मैदान क्रमांक 2 वर दोन्ही संघ उपस्थित आहे. चला पंच चला सामना लगेचच चालू करून घ्या. आणि मैदान क्रमांक 1 वर डू आय डाय ढेपावाडी संघाकडून डू आय डाय 4 नंबर जर्सी परिधान केलेला हा रायडर 4-1 समीकरण असताना करो या मरोच्या स्थितीमध्ये रेडिंगच्या भूमिकेमध्ये पाहूया. अतिशय सुंदर आणि खोलवर चढाई. ओनली सिंगल पॉइंट. 1 गुणाची लयलूट करतोय तो ढेपावाडी संघाचा. आणि पुन्हा एकदा थर्ड रेड सागवाडी संघाकडून हिरामण डुवाय डाय साठी करो या मरोच्या स्थितीमध्ये हिरामण. अतिशय सुंदर खोलवर चढाई. ओनली सिंगल पॉइंट. 1 गुणाची भर करतोय तो मात्र हिरामण सागवाडी संघाकडून. त्याला प्रत्युत्तर करतोय ढेपावाडी संघाचा हा 4 नंबर जर्सी परिधान केल्या वारंवार चढाईमध्ये येतोय. अतिशय सुंदर खेळी पाहायला मिळते. मैदान क्रमांक 1 वर मात्र आणि पुन्हा उपस्थित करायचंय. कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता आपण आपले संघ उपस्थित करा. चालू सामना संपल्यानंतर मात्र मैदान क्रमांक 2 वर काय इश्यू आहे. चला लवकरात लवकर शॉर्ट आउट करून टाका. ढेपावाडी वर्सेस सागवाडी. डुवाय डाय ढेपावाडी संघाकडून अतिशय सुंदर टाय मारून गडी. चाराचं एक समीकरण असताना ढेपावाडी संघाच्या प्रणांगणामध्ये 77 जर्सी परिधान केलेला हा सागवाडी संघाचा एक
हुकमी रायडर आणि अतिशय सुंदर त्याला घेऊन संपायची शेवटची 4 मिनिटे. पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 वर डिवाइड आहे. अतिशय सुंदर चुगलबंदी रायडर मात्र बाद. सागवाडी संघाचा अतिशय सुंदर असा डिफेन्स. पुन्हा एकदा सागवाडी संघाकडून डिवाइड आहे स्पेशलिस्ट हिरामण. 4-1 समीकरण असताना ढेपावाडी संघाच्या प्रांगणामध्ये अतिशय खोलवर अशी चढाई पाहायला मिळते ती हिरामण आणि अतिशय सुंदर पक्कड म्हणावी लागेल ती ढेपावाडी संघ. संपायची शेवटची 2 मिनिटे. अतिशय सुंदर सागवाडी संघाची रायडर आणि डिवाइड आहे ढेपावाडी संघाकडून 10 नंबर जर्सी परिधान केलेला रायडर. डिवाइड आहे साठी करूया मरूच्या स्थितीमध्ये पॉइंट तर मारावाच लागेल, नाहीतर राऊंडच्या बाहेर जावं लागेल. अतिशय सुंदर पुन्हा एकदा सागवाडी संघाकडून हिरामण काय नाव मोठं यात का आला लो कटा आहे